ब्राह्मणवाडी यांच्या वतीने मी प्रथम हार्दिक स्वागत करतो. गेल्या महिनाभर श्रावण महिन्यामध्ये आपण आपापल्या घरामध्ये श्रीरामरक्षा त्याचप्रमाणे हनुमान स्तोत्र त्याचप्रमाणे एक माळ रामनामाचा जप अशा पद्धतीने उपासना आपापल्या घरामध्ये करावी असा संकल्प तालुक्याच्या वतीने ब्राह्मण संघाने सोडलेला होता. आणि गेल्याही वर्षी अधिक महिन्यामध्ये आपण अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण तालुक्यामध्ये हा संकल्प सिद्धीस नेला आणि याही वर्षी पुन्हा हा संकल्प भगवान हरीश्वरांच्या आणि सर्व इष्टदेवतांच्या कृपेने आपण पूर्ण केलेला आहे. उद्या अमावस्या आहे. आता तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचे तर 1-2 दिवस मागे पुढे असा विषय होईल. आपण उद्या आपल्या घरी रामरक्षा आणि स्तोत्र म्हणणारच आहोत. परंतु गेल्या 2 वर्षापासून नव्हे गेल्या 3 वर्षापासून भावे तालुक्यामध्ये ब्राह्मण परियोजना असा एक संघाचा उपक्रम सुरू झाला आणि त्या निमित्ताने थोडं ब्राह्मण सहाय्यक संघ थांबलेलं काम आणि काहीच एकमेकांशी संपर्क नाही, भेट नाही, आपण एकमेकाला भेटत नव्हतो, सुख दुःख शेअर करत नव्हतो. त्याची सुरुवात पुन्हा एकदा या रूपाने याचे सगळ्याचे प्रमुख आपण मंगेशजी जोगळेकर यांना म्हणतोय. तालुक्याचे नाही, जवळजवळ जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सध्या परियोजनेची आहे. विवेकजी गानू आहेत, अनिरुद्ध भावे आहेत, अशा सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आणि त्याला अतिशय उत्तम प्रकारचं यशही यायला लागलं. आजचा हा आपला संकल्पाचा दिवसाचा शेवटचा दिवस आहे. वेळम पंचकृषीतल्या बऱ्याचशा गावांमध्ये उपस्थिती आता आलेली आहे. काही लोक अजून येतील, थोडं लेट येतील, पण बहुतांश लोक आपल्याकडे अपेक्षेपेक्षा जास्ती आता दिसत आहेत. म्हणजे आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री धनंजयजी तितळे यांचं व्याख्यान आपल्याला खरं तर 1 तासभर ऐकायचं आहे आणि आपले कान तृप्त करायचे आहेत. त्यांचं व्याख्यान आम्हाला गेले 2-4 वर्षभरामध्ये 2-4 ठिकाणी आम्ही छान त्यांचा आस्वाद घेतलेला आहे. पण सगळ्यांना त्याचा आस्वाद मिळावा या हेतूने मंगेशजी जोगळेकर यांनी पुढाकार घेऊन यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. ते खूप बिझी आहेत. त्यांच्याविषयी परिचय नंतर सांगतो. प्रथम आमच्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये ते आज इथं पहिल्यांदाच आलेले आहेत. त्यानिमित्ताने हरिहरेश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष श्री राजनकाका ओक आणि ज्येष्ठ वजे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी धनंजयजी चितळे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करावा. हरिहरेश्वर महाराज की जय. धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे मित्र आणि मार्गदर्शक माननीय श्री ॲडव्होकेट जोगळेकर साहेब यांचं स्वागत श्री भूषण ओक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इतरही सर्व गावात आलेल्या ज्येष्ठांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि याच्यासाठी आपण काय असतं, एखादा माणूस म्हणजे जसं की एखाद्या इमारतीची वीट कुणी लावली पासून मग कळसाकडे लोक सगळेच बघतात नाही का. कळस सगळ्याला दिसतो, पहिली वीट कुणी लावली त्याला फार महत्वाचं स्थान आहे. तसं आयुष्यामध्ये धनंजयजी चितळे हे नाव आता सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. इतरही राज्यामध्ये त्यांची अनेक व्याख्यानं होत असतात. पण त्यांचा एक नेमकी व्यक्ती काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, म्हणून मी आपल्याला त्यांचा परिचय करून देतो. त्यांचं संपूर्ण नाव आहे धनंजय सुधाकर चितळे. ते मूळचे चिपळूणचे आहेत, सध्याही चिपळूणला वास्तव्य करतात. त्यांचं शिक्षण भौतिकशास्त्र विषयामध्ये ते पदवीधर आहेत. म्हणजे अध्यात्म क्षेत्रामध्ये याही क्षेत्रात म्हणजे परवा योगायोग असा झाला की तुमच्याच कृपेने किंवा तुमच्या आशीर्वादाने मला सज्जनगडावर जायला मिळालं 3 दिवस. तिथे मोरोपंतांचे आर्या या विषयावरती 3 दिवसाचं शिबिर होतं. त्यांनी मला फोन केला, तुला ऐकायचं ना मोरोपंत जा तिथे. तर मी आणि माझा बंधू आम्ही लगेच गाडी काढली आणि सज्जनगडावर गेलो. 3 दिवस कान तृप्त झाले. तिथे भगत बुवा होते, ते सुद्धा भौतिकशास्त्रामध्ये MSc झालेले आहेत. तर अशा भौतिकशास्त्रासारख्या अत्यंत अवघड अभ्यासामध्ये असलेली माणसं अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा इतकं उत्तम यश पालन करतात. त्यामुळे त्यांचं शिक्षण आपल्याला महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्लासेस आपल्या जीवनामध्ये खूप वर्ष घेतलेले आहेत. अजूनही ते शैक्षणिक क्लासेस घेतात.
क्लासचं वैशिष्ट्य आहे की प्रयोगासह शिक्षण. विज्ञान म्हणजे प्रयोगाला महत्व आहे आणि प्रयोगात विद्यार्थ्यांना नुसतं सांगणं प्रयोग आणि प्रत्यक्ष त्या वस्तू हाताळायला देणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे त्यांनी प्रयोगातून शिक्षण अशा पद्धतीची कल्पना राबवलेली आहे. प्रवचनासंबंधी गेली 21 वर्ष विविध ठिकाणी त्यांची प्रवचन सेवा झालेली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, हैदराबाद इत्यादी ठिकाणी त्यांनी आपली सेवा प्रवचनरूपी सेवा केलेली आहे. साधारणपणे 2300 पेक्षा जास्त प्रवचनं त्यांनी आजपर्यंत केलेली आहेत. त्यानंतर प्रवचनाचा विषय काय असतो आपल्याला कुतूहल असतं की 2300 प्रवचनं केली मग काय काय विषय होते. विषय असतात श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष, श्री सूक्त, वंदे मातरम, संत वाङ्मयातून व्यवस्थापन शास्त्र, संत वाङ्मयातून व्यक्तिमत्व विकास, संत वाङ्मयातील पर्यावरण विचार, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांची साम्य स्थळं कोणती आहेत, वेदातील विज्ञान. आजच्या काळामध्ये वेदांना खूप लोक नावं ठेवतात नाही का, त्याच्यावरती उगाच भगवती चर्चाही करतात. त्याच्या मागे विज्ञान काय आहे त्याविषयी त्यांचा अभ्यास आहे. मराठी आरत्या अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आरत्या म्हणताना आपण आपल्या मनातले सुद्धा अनेक ठिकाणी घालत असतो. त्यामुळे त्या आरतीत काय होतं आणि ती आरतीने करायची असते हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. नुसतं आपल्या बेबीच्या देशापासून बोलायचं आणि प्रचंड टाळ वाजवायचं, नाळ वाजवायची की आरती झाली असं. पण त्याचं मागचं शास्त्र काय आहे त्याचाही अभ्यास त्यांचा आहे. विष्णू सहस्रनाम जे आपल्याला जीवनात खूप महत्वाचं आहे. गीता रहस्य सध्या सामाजिक कामामध्ये ते अनेक संस्थांमध्ये काम करत आहेत. सध्या चिपळूणीतील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते गेले 20 वर्ष कार्यवाह होते आणि आता सध्या उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. लोटी स्माईल नाव चिपळूणमध्येच नव्हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल ज्ञात आहे. सध्या ते परशुराम एज्युकेशन सोसायटी जी चिपळूणला आहे म्हणजे आणि इंग्लिश स्कूलची शाळा आहे त्या शाळेचे सुद्धा ते सध्या विश्वस्त आहेत. त्या संस्थेच्या अनेक शाळा आहेत. एकच शाळा आहे असं नाही, त्या संस्थेच्या अनेक शाळा आहेत. त्यांना आजपर्यंत ग्रंथालय चळवळीत केलेल्या कामाबद्दल 2008 साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा कैलासवासी वासंती गाडगीळ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर श्रीपाद सेवा मंडळ पुणे यांचा 2012 मध्ये मातोश्री पार्वतीबाई देशपांडे संत वाङ्मय अभ्यासक हा प्रथम वर्षीचा प्रथम पुरस्कार, पहिल्या वर्षीचा पहिला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. दोन्ही पुरस्कार राज्यस्तरावरचे आहेत. एका वाक्यात ओळख सांगायची झाली तर सद्गुरू परमपूज्य श्री दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणारा एक साधक असं ते स्वतःला समजतात. एवढं सगळं ज्यांच्याकडे आहे ते स्वतःला साधक समजतात. म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी त्यांच्यासमोर बोललं ते सुद्धा जरा धाडसाचं वाटतं मला. माझ्या आठवणीतला एक क्षण आठवला म्हणून सांगतो की गांधीजी सरांच्या आग्रहामुळे मी बापट त्या काकांच्या इथे त्या काय चिपळूणमध्ये ब्रह्मशाळा नावाचं एक मंदिर आहे. तिथे मला कीर्तनाची संधी आली. ते कांदेश्वर पाण्यात तू कर एकदा कीर्तन. मी म्हटलं काय बापट करण्याबद्दल खरंच मला काही अभ्यास नाही वाचन नाही. ते म्हणजे तू ये कीर्तनाला. म्हणून मी कीर्तनाला गेलो आणि तिथे कीर्तनाला त्यांच्या घराच्या बाजूला कीर्तन आणि हे समोर कीर्तनाला बसले. तर माझं कीर्तन काय होणार हा एक प्रश्नच राहिला. आणि तिथून मी त्यांच्या प्रेमात पडतो की माणूस तसं होतो थोडंसं की एखाद्या माणसाच्या विचारांच्या प्रेमात पडायला होतं तसं यांच्या बोलण्याच्या प्रेमात मी गेले काही वर्ष आहे. तर आपणही सगळ्यांनी त्यांचं एक तासभर आता पुढच्या काळामध्ये ऐकायचं आहे. मी अधिक माझं बोलणं न लांबवता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. कैलासराडा शिवचंद्रमौळी मणींद्रमाता मुक्ती हराई कारुण्य सिंधू भवदुःखारी सद्गुणो मदतोरहारी लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ते विभोगस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरो आय होई. जानकी
जीवन स्मरण जय जय राम. साधारण 2-3 महिन्यापूर्वी मी इकडे येऊन गेलो होतो शृंगारतळी आणि ते सगळं बघायला. आणि त्यावेळेला या मंदिरात आलो. मला खूप आवडलं. म्हणजे मंदिरं बघणं हा माझा एक आवडीचा विषय आहे. आणि हे मंदिर बघितल्यानंतर इतकं छान वाटलं आणि सहज मनात विचार येऊन गेला की इथे कधीतरी बोलायला मिळालं पाहिजे. ते हरिहरेश्वरांनी होते ऐकलं. ते म्हणाले की येच आता. त्यामुळे आता आज सेवेची संधी मिळाली. रामरक्षा आणि भीमरूपी याची उपासना आपण सगळ्यांनी मागच्या वर्षीही केली, यावर्षीही केली. आता त्याची सांगता असं आपण म्हणतो, पण उपासना हा विषय असा आहे ना की त्याची सांगता कधी होत नाही. त्याची सांगता कधी होते? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तिथे ती सांगता होईल. तोपर्यंत सांगता हा भागच येत नाही. त्यामुळे आपण असं म्हणू की त्याचं रिन्युअल आज करतोय आपण, की आम्ही संकल्प 1 महिन्याचा सोडला होता, पण आता टू बी कंटिन्यू. तिथे पुढे चालू ठेवायचं आहे आपल्याला. पण ते चालू ठेवताना आता कसं ठेवायचं? तर आता थोडासा विचार करून चालू ठेवायचं. म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो याचं थोडंसं चिंतन करायचं, की आपल्या म्हणण्यामध्ये जे येतं त्याच्या मागे काय आहे त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय? थोडंसं उदाहरणाने सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रभू रामांचं चरित्र जे आहे ना ते फार विलक्षण आहे. आणि हे चरित्र एकूण 100 कोटी श्लोकांमध्ये लिहिलं गेलं. आपण रामरक्षेमध्ये हा शब्दप्रयोग करतो. मी आता जे बोलणार आहे त्या सगळ्याला रामरक्षा किंवा भीमरूपीचाच आधार असेल. त्याच्यातलेच शब्द तुम्हाला आठवतील, मी आठवण करून देत जाईल. तर रामरक्षेमध्येच वर्णन आहे की रामचरित्र किती आहे? 100 कोटी श्लोकांचं आहे. 100 प्रविस्तरम. आता हे रामचरित्र नक्की कुणाचं आहे? कुणी म्हणाला, म्हणजे देव म्हणाले ते आमच्या मालकीचं आहे, कारण राम हा आमचा अवतार आहे, म्हणजे विष्णूंचा अवतार आहे. जे राक्षस होते ते म्हणाले ते आमचं आहे, कारण आम्ही ते असे उपद्व्याप केले की त्याला खाली यायला लागलं. आम्हीच केलं नसतं असं काही तर ते कशाला आले असते. त्यामुळे ती रामकथा आमची आहे. माणूस म्हणाला की अरे तसं कसं? तो मूळ देव असेल, राक्षसाला मारण्यासाठी आला असेल, पण त्याला माणूस व्हायला लागला. वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी स्वतःचा उल्लेख करताना आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजा असा केला. म्हणजे मी माणूस आहे आणि मी दशरथाचा मुलगा आहे. मग त्याला माणूस व्हायला लागला म्हणजे रामकथा आमची आहे. आता भांडणं सुरू झाली तिघांची की रामकथा नक्की कुणाची? देवांची, दानवांची का मानवाची? मग सगळे म्हणाले की आपण भगवान शंकरांकडे जाऊया. शिवांना सांगू की तुम्ही याच्यावरती निकाल द्या. कोणीतरी लवा नेमावा लागतो ना तसा. शंकर म्हणाले ठीक आहे, भांडा कशाला, वाटणी करून टाकू. थोडं तुझं सारखं सारखं करू म्हणजे झालं. आता 100ला 3ने भाग जात नाही. काय हे सगळे मुलं समोर दिसल्यावर मला माझ्याचा गणितचा मास्तर जागा झाला ना. म्हणून आता मी गणिताकडे वळायला लागलो. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे नंतर या गणिताच्या संदर्भाने, लक्ष देऊ नये का? तर 100ला 3ने भाग जात नाही, हे बरोबर ना? का जातो? नाही. एक श्लोक शिल्लक राहिला. शंकर म्हणाले एका श्लोकाचं काय करू? तिघं म्हणाले अक्षर वाटून टाका. ठीक आहे, अख्खा श्लोक नाही ना देता येत कुणाला, मग अक्षर वाटा. आता रामरक्षा जशी अनुष्टुप छंदातली आहे तशी रामकथा सुद्धा अनुष्टुप छंदात. आपल्याकडे वेगवेगळे छंद आहेत. अनुष्टुप, बृहती, त्रिष्टुप, जगत्य छंदावसी वगैरे संध्या म्हणताना करताना रोज म्हणावं लागतं ते. याच्यातला जो अनुष्टुप छंद आहे ना, या अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर आहेत. आता 32ला पण 3ने भाग जात नाही. ठीक आहे, ज्या संख्येतल्या अंकांची बेरीज 3ने भाग जाणारी असते त्याला 3ने भाग जातो, बरोबर ना? 32 मध्ये 3 आणि 2 5, कुठे भाग जातो? त्यामुळे भाग जात नाही.
मग शंकर म्हणाले मी असं करतो, याच्यातली 2 अक्षर काढून घेतो, म्हणजे राहतील 30, म्हणजे 10 10 10, भांडण नाही कोणाचं. मी 2 माझ्याकडे का, ते एवढं सगळं काम केलं, मला फी नको, त्यामुळे माझी फी मी घेतो. सगळ्यांनी विचार न करता सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तसंच करा. भगवान शंकरांनी त्या अख्ख्या रामकथेतनं 2 अक्षर काढून घेतली, एक रा आणि दुसरा म, या बाकीचं सगळं तुम्हाला. बघा, एखाद्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट नसेल ना, तर मराठीमध्ये आपण काय शब्द प्रयोग करतो, याच्यात राम नाहीये, मग त्याने तेवढाच राम काढून घेतला, घ्या बाकीचं सगळं. आता हा राम म्हणजे रा आणि म हे 2 शब्द हे सार आहे. हे सार आपण शंकरांच्या आरतीत म्हणतो की नाही? बघा कुठे म्हणतो, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक नाम दासा अंतरी. तेच आहे ते 100 कोटी श्लोकांचं सार म्हणजे राम वाचे उच्चारी ते शंकर, आणि ते रघुकुल तिलकाचं नाम म्हणजे राम दासाच्या अंतरी म्हणजे आतमध्ये हृदयामध्ये आहे. काय होतं, आम्ही रामरक्षा म्हणतो, भीमरूपी म्हणतो, आरती म्हणतो, म्हणजे काय करतो, रामरक्षा म्हणून टाकली, भीमरूपी म्हणून टाकली आणि आरत्या करून टाकल्या. त्यामुळे काय म्हणतो याच्याकडे लक्षच नसतं. आमच्याकडे एक जण उत्साही आरती करणारे, आता नाही येत, वारले, आणि त्याला माईक वगैरे मिळाला की तर काय अंगातच यायचं त्याच्या, बिंदास काहीही म्हणायचं, युगे 28 आरती. मग ती आरती म्हणताना जोरात सुवर्णाची कमळे वळवा लागला. अरे पंढरपुरात कुठे वळवा लागायला गेला, ते काय डोंगर आहे? वनमाळा गळा, त्याचा वळवा करून मोकळे. मला सांगायचा भाग की आतापर्यंत आपण जी रामरक्षा, जी भीमरूपी म्हटली, त्या भीमरूपी रामरक्षेचा आता अर्थ समजून घ्या की आपण काय म्हणतो, का म्हणतो, दोन्ही का म्हणायचंय. रामरक्षा म्हणण्याचं कारण काय, तर राम हे एक परिपूर्ण आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. मारुतीराय हे परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्व आहे. बघा, मारुतीरायांकडे अनेक सद्गुण आहेत, अनेक, म्हणजे यादी करायला लागलं तर वही भरेल एवढे सद्गुण आहेत. जेव्हा प्रभू रामांची आणि मारुतीरायांची पहिली भेट झाली वनामध्ये, सुग्रीवाने पाठवलं होतं की 2 कोण माणसं आहेत जरा माहिती काढ. तेव्हा मारुतीराय एका ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथे आले आणि ते 3-4 वाक्यच बोलले. रामाने विचारलं आपण कोण? मारुतीरायांनी सांगितलं की देहाने विचार केला तर मी तुमचा दास आहे, देहाने विचार केला तर मी तुमचा दास आहे, आणि आत्मबुद्धीने विचार केला तर तुम्ही आणि मी वेगळे नाही होत, आपण एकच आहोत. मी तुमचा अंशही आहे आणि मी आणि तुम्ही एकच आहोत, आपल्यात फरक काही नाही, भेद नाही. रामानी हे ऐकलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, हा जो कोणी समोर आलाय ना, हा वेदांचा शास्त्रांचा जाणकार असला पाहिजे, कारण त्याला कोणता शब्द कुठे घ्यायचा आणि त्याचा उच्चार कसा करायचा या सगळ्याचं ज्ञान आहे. लक्षात घ्या, शब्दांच्या उच्चाराने सुद्धा अर्थ बदलतो. शब्द तोच असतो, उच्चार बदलला की अर्थ बदलतो, भाव बदलतो, नाही का? एखाद्या मुलाला म्हटलं शहाणा आहे, किती छान वाटतं, कौतुक आहे, शहाणा आहे, आणि ते शहाणा आहे झाला वाटवलं त्याचं, होतं की नाही? उच्चार बदलला की अर्थ बदलतो. मारुतीरायांचे उच्चार योग्य होते, शब्दांची योजना बरोबर होती. मारुतीराय उत्तम गाणारे होते, त्यांना संगीत विषयाचं खूप चांगलं ज्ञान आहे. आपल्याकडे शास्त्रीय संगीतामध्ये, आता पुवा आहेत ना त्यामुळे थोडंसं सांगायला हवं ना, शास्त्रीय संगीतामध्ये 2 प्रकारची मत आहेत. एकाला म्हणतात भरत मत आणि दुसरं मत आहे त्याला म्हणतात हनुमत मत. म्हणजे संगीताच्या 2 शाखा म्हटल्या तर एक शाखा भरत महामुनींनी सुरू केलेली आणि दुसरी मारुतीरायांनी सुरू केलेली. ते सांगतात की श्रुती किती आहे म्हणजे गाण्यामधल्या, आणि मग त्याचं वर्णन करतात, त्याचे अलंकार सुद्धा मारुतीरायांनी सांगितले. म्हणजे तुम्ही जर
संगीत पारिजात वगैरे सगळे ग्रंथ पाहिले तर त्याच्यामध्ये रचनाकार पहिल्यांदा मारुतीरायाला नमस्कार करतात आणि मग संगीतावरती बोलतात. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी भीमरूपीमध्ये मारुतीरायाला गायक म्हणतात. मूर्त वैष्णव गायका, तुम्ही गायक आहात, तुम्ही गाणारे आहात, गाण्याचे जाणकार आहात. म्हणजे नुसती बुद्धी चांगली आहे असं नाही, नुसती शक्ती आहे असं नाही. बुद्धी आहे, शक्ती आहे, कला आहे, शब्दांवर प्रभुत्व आहे, वेदांचा अध्ययन आहे, काय नाहीये. आणि एवढं सगळं असून अहंकार आहे का? नाही का? मारुतीरायाने पुढे असं म्हटलं का की मी केलं? बघा, अख्खं वाल्मिकी रामायण शोधा, अख्खं मारुती चरित्र शोधा आणि पहा की त्याच्यात पुढे मारुतीराय असं म्हणतात काय मी केलं? कुठेही नाहीये, कुठेही नाही. लंकेवरती त्यांनी पलीकडे उडी मारली, पलीकडे गेले, लंका दहन केलं, सगळं काम करून ते परत आले. आल्यानंतर हे नल नील जांबुवंत वगैरे जे बाकीचे होते ते त्यांचं कौतुक करायला लागले की मारुतीराय तुम्ही थोर आहात, तुमच्यासारखं काहीच नाही. हे मान खाली घालून जांबुवंताने विचारला आम्ही कौतुक करतोय, मान कसली खाली घालतोस? त्याच्यावरती मारुतीराय म्हणाले अरे हा माझा पराक्रम नाहीये, जे माझं नाही ते तुम्ही माझं सांगत असाल तर मी ऐकून कसं घेऊ? मला लाज वाटते म्हणून मी मान खाली घातली. तर ते म्हणाले असं कसं म्हणतोस? मारुतीराय म्हणाले ज्या रामनामाच्या उच्चाराने भवसागर तरुण जाता येतं, ते रामनाम ज्याच्या मुखात आहे त्याने गायीच्या खुरा एवढा असलेला समुद्र ओलांडला तर त्याच्यात काय मोठं केलं? गोष्पदीकृत असं त्यांनी ते शब्दप्रयोग आहे. गायीच्या खुरातल्या पाणी एवढाचा समुद्र. त्यांना वाटलं मी एवढा पराक्रम करून सुद्धा, बघा आपण असं काही केलं असतं तर 10 जणांना सांगायला गेलो असतो नाही का मी केलं. मारुतीरायांनी कुठलंही कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही. आणि जो आपल्याकडे कर्तृत्व घेत नाही त्या मारुतीरायांचा वार कोणता? तर शनिवार. म्हणून मराठीत म्हण आली न कर्त्याचा वार. न करता म्हणजे आपण निगेटिव्ह येतो, काम न करता, कधी कधी करत नाही आणि आता कराय न करत्याचा वार, तसं नाही येतो. न करता कोण आहे? मी न करता असं म्हणणाऱ्या मारुतीरायांचा वार शनिवार आहे. मग हे मारुतीराय कसे आहेत, ते किती श्रेष्ठ आहेत ते भीमरूपीतनं समजून घे. आता बघा भीमरूपीमध्ये मारुतीरायांसाठी एक शब्दप्रयोग आला वनारी. वनारी, अरी म्हणजे शत्रू. अरी म्हणजे शत्रू. मी एका ठिकाणी असं प्रवचनाला गेलो होतो आणि एकांकडे मुक्काम होता. तर त्या घरी रामरक्षा वगैरे चाललं होतं, म्हणणं वगैरे असं तुम्ही जसं म्हणत होता दत्ता तसं तिकडे चाललं होतं. त्या मुलाने आईला विचारलं आई वनारी म्हणजे काय? ती आई म्हणाली प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते काय आहे की तो वानर होता ना, त्यामुळे वानरी शब्द असेल, तो वनारी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. तर म्हटलं प्रिंटिंग मिस्टेक नाही, तो बरोबर शब्द आहे. वनाचा शत्रू, अशोक वनाचा विध्वंस केला की नाही म्हणून तो वनारी. हे नाव 2 जणांना आहे वनारी. खांडव वन जाणाऱ्या अर्जुनाला पण वनारी म्हणतात आणि अशोक वन विध्वंस केला म्हणून मारुतीरायांना पण वनारी म्हणतात. आणि पुढचा शब्दप्रयोग काय आहे? अंजनी सुता. वनारी अंजनी सुता. आईचं नाव का दिलं? आधी मुळात लक्षात घ्या, तुमच्या दाखल्यावरती आणि तुम्ही नाव लिहिता तेव्हा आईचं नाव यायला लागलं असं नाही. आपल्याकडे देवतांना आईच्या नावावरनच ओळखलं जातं. परशुराम म्हटलं की रेणुकानंदन असंच म्हटलं जातं. रामरक्षा म्हणताना माझ्या डोळ्याचं रक्षण करो असं तुम्ही म्हणता, तेव्हा रामांना काय म्हणता? कौसल्येय. कौसल्येय म्हणजे कोण? कौसल्येचा मुलगा. सौमित्र म्हणजे कोण? सुमित्रेचा मुलगा. तसं अंजनीचा मुलगा म्हणून अंजनी सूत. वनारी अंजनी सूता. अंजनेय हे याच्यावरच आलेलं एक नाव.
का हा शब्द प्रयोग समर्थाने आधी का केला? कारण काय त्याचं कारण असं आहे की जेव्हा लंका जिंकून हे परत यायला निघाले ना, पुष्पक विमानात सगळेजण परत येत होते, त्यावेळेला ते किष्किंधेचे ते थांबले थोडा वेळ. आणि त्यावेळेला राम, लक्ष्मण, सीतामाई मारुतीरायांबरोबर अंजनीच्या दर्शनाला गेले, म्हणजे आईच्या. आणि तिथे गेल्यानंतर सीतामाईने कौतुक सुरू केलं, काय तुमचा मुलगा एवढा पराक्रमी, की त्याने पराक्रम केला म्हणून हे सगळं शक्य झालं. अंजनी काहीही बोलायला तयार नाही, एकदम गप्प. त्याच्यावरती लक्ष्मणाने विचारलं की मुलाचं कौतुक ऐकून आनंद नाही का झाला? ती म्हणाली, कौतुक काय करायचं त्याच्यात, मला त्याचा राग आलाय. अंजनी सांगते, मला त्याचा राग आलाय. का राग आला? तर तो माझा मुलगा असता, मी आहेच आहे, पण तो खरा माझा मुलगा असता, माझे गुण त्याच्यामध्ये असते, तर त्याच्या मालकाला युद्ध करायची गरजच पडली नसती. त्याने एकट्याने का नाही संपवलं सगळं? माझं दूध प्यायलाय ना, मग माझ्या दुधात काही कमी ताकद आहे का? हे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले, काय बोलते. आणि त्याच्यावरती अंजनी म्हणते, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी आजही माझ्या दुधाची ताकद दाखवते. हा रामायणातला प्रसंग मी सांगतोय. आणि तिने, त्या अंजनीने आपलं दूध समोरच्या मोठ्या दगडावरती टाकलं, त्या दुधाने त्या दगडाला चीर गेली. समर्थ रामदास स्वामींनी त्याच्यावरती पद लिहिलंय, अंजनी गीत म्हणतात त्याला, ते पद त्याच्यावरती आहे. मला सांगायचा भाग याच्यातला हा आहे की केवढा पराक्रम आहे. आणि आईच्या काय अपेक्षा आहेत बघा. आई आपल्या मुलाकडनं काय अपेक्षा करते की कसा माझा मुलगा हवा. मारुतीराय तेजस्वी झाले याचं कारण त्यांच्या आईचे संस्कार आहे. रामप्रभूंनी तेव्हा सांगितलं की मी आज्ञा केली नव्हती म्हणून त्यांनी सगळ्यांना संपवलं नाही, तर सगळ्यांना संपवायला वेळ लागला नसता. मारुतीरायांचे अनेक पराक्रम आहेत. फक्त या चरित्रामध्ये किंवा या भीमरूपीमध्ये आलेले काही वेगळे पराक्रम आपल्या समोर मी ठेवणार आहे. ते सुद्धा अशासाठी की भीमरूपी म्हणताना त्याच्यात इंटरेस्ट निर्माण व्हावा, आवड निर्माण व्हावी, की बाबा हा या भीमरूपीतला ही गंमत आहे, हे तुम्हाला वाटावं म्हणून. आता माझा प्रश्न, मारुतीरायांनी कोणता पर्वत आणला? त्या आता मुलांसाठी. आता माझा फोकस सगळा इकडे आहे, मधल्या याच्यावरती. हा, कोणता पर्वत आणला? असतो ना हातात काहीतरी असतं ना, मग तो कोणता, नाव काय त्याचं? आता इकडले उत्तर बोललं गेलंय पण तरी सांग. नाही आणलाच नाही. द्रोणागिरी, बरोबर. आता सगळ्यांना प्रश्न, किती वेळा आणला? द्रोणागिरी पर्वत मारुतीरायांनी आणला, तो किती वेळा आणला? किती वेळात आणला नाही, किती वेळा आणला? एकदा. वाल्मिकी रामायणामध्ये प्रसंग असा आहे की मारुतीराय ज्या वेळेला युद्ध करत होते, म्हणजे हे सगळे युद्ध चालू होतं, त्यावेळेला इंद्रजित युद्धामध्ये आले. आणि त्या इंद्रजिताने आपल्या अमोघ शक्तीने राम लक्ष्मणा सकट सगळ्यांना मृतप्राय केलं. अपवाद फक्त दोन, विभीषण आणि मारुतीराय जे चिरंजीव आहेत. बाकी सगळे मृतप्राय, म्हणजे मेले नव्हते पण जणू संपत चालले अशा स्थितीत होते. रात्र झाली तेव्हा कोण कसं आहे हे बघायला विभीषण आणि मारुतीराय हातामध्ये मशाल घेऊन, पलिता घेऊन फिरायला लागले. आणि ते फिरत असताना विभीषणाला जांबुवंत जिवंत असल्यासारखा वाटला, म्हणून त्याने पुढे जाऊन विचारला. जांबुवंत जिवंत होते, बोलता पण थोडस येत होतं. त्या जांबुवाल्याने विचारला, मारुती जिवंत आहे का? विभीषणाने सांगितलं, हो आहे.
बाहेर काही चालू दे, लक्ष माझ्याकडे ठेवा. कारण खूप जणांचं लक्ष डायव्हर्ट होतंय किंवा बाहेरची कामं थांबवा, असं करा काहीतरी, म्हणजे मग माझं पण लक्ष व्यवस्थित राहील. विभीषणाने जांबुवनाला विचारलं की तू असं का विचारलंस, मारुती जिवंत आहे का, मालकाबद्दल नाही विचारलंस, राम जिवंत आहे का, लक्ष्मण जिवंत आहे का, मारुती का. तेव्हा विभीषणा जांबुवनाने सांगितलं आम्ही सगळे मेलो आणि मारुती जिवंत असेल तर आम्ही मरूनही जिवंत असल्यासारखे आहोत, आणि आम्ही सगळे जिवंत असताना मारुती राय जर संपले असतील तर आम्ही जगूनही मेल्यासारखे आहोत. मग असं का. जांबुवनाने सांगितलं सुषेण नावाच्या वैद्याला बोलवा. मग तो आला. मग त्याने सांगितलं द्रोणागिरी नावाचा जो हिमालयाचा भाग आहे तिथे 3 वनस्पती मिळते, शल्यकर्णी, विशल्यकर्णी आणि संजीवनी. आपल्याला फक्त संजीवनी माहिती. या 3 वनस्पती एकत्र करून आपल्याला औषध तयार करायचंय. तेव्हा या वनस्पती तिकडनं घेऊन ये. आता हे करणारे एकच होते, ते गेले तिकडे. कसे गेले, झेपावे उत्तरेकडे, झेप टाकून उडी मारून गेले. त्याचे वर्णन आहे ते कसे गेले वगैरे. तिथे पोचल्यानंतर त्या वनस्पतीने काय केलं, स्वतःला अदृश्य करून घेतलं. मारुतीराय म्हणाले अदृश्य केलं तरी वनस्पतीची मुळं जमिनीतच असतात, मला दिसत नसेल तरी ते जागा सोडू शकत नाही, आहे ते घेऊन जाऊ. म्हणून ते द्रोणागिरी घेऊन आले. सुषेणाने या 3 वनस्पती काढून जे करायचं ते केलं आणि त्याच्या मदतीने जेवढे सगळेजण मृतप्राय होते त्या सगळ्यांना उठवलं. हे तुम्ही विवरूपीत म्हणता, सकळा उठवी बळे. सकळा म्हणजे सगळ्यांना, बळे म्हणजे सामर्थ्याने. कसल्या सामर्थ्याने, द्रोणागिरी आणल्याच्या. आता आणून इथे ठेवायचा नाहीये, तो जागेवर गेला पाहिजे. आला गेला, मनोगती गेले, देऊन ठेवला. आणि मग लक्ष्मण ज्या वेळेला हे झाले त्यावेळेला लक्ष्मणांसाठी पुन्हा एकदा द्रोणागिरी आणला. मग त्याचा उल्लेख भीमरूपीत प्राणदाता. ते प्राणदाता आहे. प्राणदाता केवळ लक्ष्मणाचे नाही, आधी सगळ्यांचे आहेत आणि मग फक्त लक्ष्मणाचे आहेत. म्हणजे द्रोणागिरी किती वेळा आणला, 2दा. रावणाच्या अनेक सैनिकांना, सरदारांना राम लक्ष्मण या सगळ्या लोकांनी संपवलं. पण रावणाचे 2 मित्र होते की जे अगदी म्हणजे इतके ते रावणाशी एकरूप होते की त्यांना सुद्धा रावण शब्द चिकटला होता. आई रावण आणि मई रावण हे पाताळात होते. आणि मग यांना रावणाने सांगितलं की आता तुम्हीच, आता काही मी वाचत नाही, तुम्हीच काही मदत केली. तर ते म्हणाले ठीक आहे. काय झालं होतं की राम लक्ष्मण त्या युद्धाच्या भूमीच्या जवळ झोपले होते. त्यांच्या संरक्षणासाठी वेगळी व्यवस्था होती. पण या आई रावण मई रावणाने मायावी शक्तीने राम आणि लक्ष्मणाला तिथं पळवलं. आणि काय केलं तर आपल्या देवतेला बळी देण्याची योजना तयार केली. या दोघांनाही बळी द्यायचा. मारुती रायांना हे सगळं कळलं आणि ते पाताळापर्यंत पोचले. नुसते पोचले नाही, जिथे ती देवता होती तिथे जाऊन उभे राहिले. तिला टाकलं उचलून गटारात. असंच वर्णन आहे की याचं पाणी जिथे बाहेर पडतं देवळात वगैरे, तसा जो बाहेर भाग होता तिथे ती दिली टाकून. आणि स्वतः तिथे उभे राहिले आणि म्हणाले त्या आई रावण मई रावणाला, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, आज तुम्ही जे जे द्याल ते मी प्रत्यक्ष ग्रहण करणार आहे. मग काय, दूध दही फळ ते सगळं झालं. म्हणाले अजून भूक भागली नाही, आता ते 2 नर आणलेत ना म्हणजे माणसं, त्यांना पण द्या. आता हे खुश देवता आपलं सगळं स्वीकार केले, दिलं सोडून दोघांना आतमध्ये. तेच तर हवं होतं. मग राम लक्ष्मण आणि मारुती राय तिघांनी जे करायचं ते तिकडे केलं. त्याच्या वेळेला आता ही पुढची थोडीशी गोष्ट मी सांगतो.
त्याच्या वेळेला असं लक्षात आलं की तो जो महिरावण आहे त्याचे प्राण 5 भुंग्यांमध्ये आहेत. आणि ते 5 भुंगे जर एका वेळेला संपवले नाहीत तर तो मरणार नाही, कारण ते अमृत सिंचन करतात. आणि म्हणून मारुतीरायांनी स्वतःला अजून 4 मुख तयार करून घेतली आणि ते 5ही भुंगे एकाच वेळेला खाऊन टाकले. तो झाला पंचमुखी हनुमान. चार पेक्षा वेगळा आहे ना आता आणखी. तो झाला पंचमुखी हनुमान. सिलेबस सगळीकडे मला त्यांनी तोच दिला. मागच्या वर्षी 3 ठिकाणी, आज पण, आता मग काय काहीतरी व्हरायटी. तर ते केलं. या सगळ्याचा समर्थांनी एका शब्दात उल्लेख केला, पाताल देवता हंता. पाताल देवता हंता हे सगळं अहिरावण महिरावणाचं युद्ध त्यांना संपवणारे, त्यांची देवता उचलून टाकून देणारे. कारण की त्या राक्षसांसारखीच देवता म्हणून आपल्या देवता सात्विक आहे तसं नाही ते, म्हणून तिला बाजूला केलं. ते सगळं करणारे ते मारुतीराय म्हणून पाताल देवता हंता. मारुतीरायांनी कधी कधी छोटस रूप पण घेतलंय आणि कधी कधी खूप मोठं रूप पण घेतलंय. मग अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असेल. आणि आम्हाला शाळेत शिकवतात, काय शिकवतात? अणूचा शोध कोणी लावला? डाल्टनने लावला, डेमोक्रिटसने सांगितलं, रुदरफोर्डने सांगितलं. सगळी नावं 9वीच्या पुस्तकात, 8वीच्या पुस्तकात आहेत. मग समर्थांना माहित नव्हता अणू काय आहे. मग अणू पासोली म्हणताना अणू कसला वापरला त्यांनी, का शब्द आणला तिथे? म्हणजे आम्हाला तेव्हापासून अणू हा प्रकार माहिती आहे नाही का. सूक्ष्मातील सूक्ष्मापासून मोठ्यातील मोठ्यापर्यंत होणारे ते मारुतीराय. मी मारुतीरायांचा आधी सांगितलं याचं कारण, जर सेवक इतका मोठा असेल तर मालक किती मोठे असतील. म्हणून रामरक्षा म्हणे. भीमरूपी का आणि रामरक्षा काय याचं कारण हे. आणि ती म्हणताना त्याच्यातल्या गुणांचा विचार करायचा, नुसतं म्हणायचं नाही. त्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी कृतीत आणण्यासाठी म्हणून सांगितल्या. जसं रामरक्षेतलं कवच आहे. त्या कवचाचं नाव काय आहे माहितीये? त्याचं नाव आहे वज्रपंजर. म्हणता तुम्ही रामरक्षेतच म्हणता वज्रपंजर नामे योराम कवचम स्मरेत. वज्रपंजर हे त्याचं नाव आहे. आणि ते कवच डोक्यापासून सुरू होतं, पायापर्यंत येतं. 2 प्रकारे देवतांचं वर्णन करताना याण्याचा संकेत आहे. एक तर डोक्यापासून पायापर्यंत, नाही तर पायापासून डोक्यापर्यंत. ओवाळू आरती मदन गोपाळा पाहिलं तर पायापासून डोक्यापर्यंत. चरण कमल ज्याचे अति सुकुमार, इथून सुरुवात. आणि जडित मुकुट जायचं ते दिप्यमान, तिथे समारोप. म्हणजे रूप सांगतात. आणि मग देखील रूप तर पुढचा भाग. दोन्ही प्रकारे वर्णन करता येतात. इथे त्यांनी डोक्यापासून सुरुवात केली. कुळाचं सांगितलं, शिरोमे राघव पाहू. माझ्या डोक्याचं रक्षण राघव. राघव म्हणजे रघुकुळातले राम. का असं म्हटलं? कारण ते कुळच फार मोठं आहे. रघुकुळ हे अतिशय मोठं कुळ आहे. प्रभू रामचंद्रांच्या कुळाचा प्रारंभ पहिला पुरुष म्हणजे भगवान सूर्यनारायण, म्हणून त्याला सूर्यकुळ म्हणतात. याच्यात अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले. गोसेवेचा आदर्श असेल तर दिलीप राजा, ज्याने अतिशय पराकोटीची गोसेवा केली. प्रत्येक त्याच्यातला राजा आहे ना, तो काहीतरी मोठं काम करून गेलाय. आणि त्याच्यातले 63वे राजे म्हणजे प्रभू रामचंद्र. म्हणजे त्यांच्या आधी 62 राजे होऊन गेले. आणि रामांच्या नंतर सुद्धा त्यांच्या वंशातली लोक तिथे राज्य करत होती. त्यांच्याच वंशातला 96वा म्हणजे रामांनंतरचा 63 ते 96 म्हणजे 33वा राजा बृहदाश्व हा महाभारताच्या लढाईमध्ये सहभागी झाला होता. जी कौरव पांडवांची कुरुक्षेत्रावरची लढाई आहे ना, त्याच्यात तो होता.
फक्त दुर्दैव एवढं, तो पांडवांच्या विरुद्ध लढत होता, कौरवांच्या बाजूने लढत होता. पण असं होतं नाही का की चांगल्या विचाराचा माणूस एकदम बदलतो आणि दुसऱ्या पार्टीला जाऊन मिळतो. होतं असं. आता आत्ताच बघतो आपण नाही का, या जगामध्ये असं जे काही होतं त्याला अजब म्हणतात नाही का. आता कळलं तर कळलं, नाही कळलं तर सोडून द्या. तर तसं तिथे झालं. पण राम म्हणजे सगळ्या सद्गुणांचा आदर्श आहे बघा. गंगा जमिनीवरती भूतलावरती आली ही अनेक राजांनी प्रयत्न केले म्हणून, आणि त्याच्यातला एक राजा म्हणजे भगीरथ. प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली म्हणून आजही मराठीमध्ये अथक प्रयत्न करण्याला भगीरथ प्रयत्न म्हटलं जातं. भगीरथासारखे प्रयत्न ज्याने केले तो. आता रामांनी सुद्धा केले तसे. समुद्रावरती पूल बांधायचा हा केवढा पराक्रम आहे, केवढा प्रयत्न आहे. आम्ही ना आमचं स्वत्व विसरलो ना, त्याची उत्तम खूण आहे. काय खूण आहे? त्या शहाजहानने त्याच्या मेलेल्या बायकोसाठी ताजमहाल बांधला, झालं कौतुक. तुझा बांधला नाही, आमचं शिव मंदिर भ्रष्ट करून तिची कबर म्हणून दाखवते. जाऊ दे. मेलेल्या बायकोसाठी त्यांनीही केलं म्हणून तुम्ही कौतुक करता. तुम्ही म्हणजे इतिहासकार. आपली बायको सोडवण्यासाठी समुद्रामध्ये पूल बांधणाऱ्या रामांचं काय? त्या रामसेतूवर प्रश्न खरा का खोटा? पुरावे असून सुद्धा हे प्रश्न काढले जातात आणि त्याला आम्ही उत्तर देऊ शकत नाही, कारण आम्ही वाचत नाही, आम्ही अभ्यास करत नाही. आम्ही फक्त व्हॉट्सअप बघतो नाही का. हे जे मीडिया आहे ना, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याच्यात सगळं खरं येत नाही. आणि खरं तर मूळ ग्रंथ हेच महत्वाचे असतात. ते उघडून वाचायला शिका. आणि वाचायला शिका म्हणजे हे मुलांवर ढकलू नका. मुलांना जेव्हा दिसेल घरातले आई बाबा आणि मोठी माणसं पुस्तक उघडून वाचतायत, तेव्हा मुलं आपोआप वाचायला लागतील. त्यांना सांगायची गरज पडणार नाही. आपण अभ्यासाला सुरुवात करू म्हणजे मुलं पण अभ्यास करतील. आणि ती गरज आहे. आज ती गरज आहे. एखाद्याला जर विचारलं की काय रे बाबा तू ब्राह्मण आहेस, ब्राह्मणाचे गुण काय? काय माहिती? 6 गुण आहेत ब्राह्मणाचे. अध्ययन आणि अध्यापन, स्वतः शिकावं, दुसऱ्यांना शिकवावं. यजन आणि याजन, स्वतः यज्ञ करावे, दुसऱ्यांकडून करवून घ्यावे. दान आणि परिग्रह, स्वतः दान करावं आणि दुसऱ्याने दिलं तर ते स्वीकारावं. हे ब्राह्मणाचे 6 गुण आहेत. आणि ब्राह्मण कसा असतो? निस्पृह असतो. ब्राह्मण निस्पृह असतो, पैशाचा भुकेलेला नसतो. म्हणून सगळ्या जुन्या कथांमध्ये एक गरीब ब्राह्मण होता अशी कथा आहे. एक श्रीमंत ब्राह्मण होता अशी कथा येत नाही, कारण त्याचं लक्ष अभ्यासाकडे असतं. आणि तेवढाच गुण आज आम्ही सोडलाय. अभ्यास करणं हा गुण आम्ही सोडला आणि मग जे फटके पडत आहेत ते खातोय आता. तेव्हा पुन्हा अभ्यासाकडे वा, हे मला सांगायचं. प्रभू रामचंद्रांचं कुळ तेजस्वी आहे. अहो तेजस्वी म्हणजे किती तेजस्वी आहे. एकदा इंद्राची लढाईमध्ये फजिती होण्याची वेळ आहे आणि म्हणून इंद्र त्यावेळेला जो अयोध्येचा राजा होता त्याच्याकडे आला आणि सांगितलं मला मदत कर. तो राजा सुद्धा जरा गमतीशीर होता. म्हणाला करेन, तुझ्यासाठी मी नक्की युद्ध करेन, पण एक अट, मी रथात बसणार नाही, मी हत्तीवर बसणार नाही, मी तुझ्या खांद्यावर बसून